तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मी मित्रांनो स्वागत करतोय। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाऊ टू एडिट म्हणजे एक नंबरला आपल्याला बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची आता पहिली गोष्ट आपल्याला बघायची आहे कोणती बघा, हाऊ टू एडिट बिझनेस पेज ऍड्रेस ऑन इंस्टाग्राम प्रोफाइल। म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकते बघा, इथं प्रॅक्टिकली बघा, या ठिकाणी मी इथं ऍड्रेस दिलेला आहे तासगाव 416-312 तासगाव सांगली रोड नियर गणपती मंदिर तासगाव। म्हणजे एखादा कस्टमर इंस्टाग्राम वरती ज्या वेळेला आपल्या येतोय बघा, मी काय म्हणतोय, एखादा कस्टमर ज्या वेळेला आपल्याला आपल्या या इंस्टाग्रामच्या प्रोफाइल वरती येतोय, तो आपले व्हिडिओ वगैरे बघतोय किंवा ऑफर वगैरे बघतोय तो कस्टमर आपल्या, तर त्यावेळेला तो आपल्या दुकानापर्यंत ऑफिस पर्यंत त्याला यायचं असतं। आणि ज्या वेळेला तो मग म्हणतोय की ह्यांच्या शॉपीला भेटायला जाण्यापूर्वी किंवा ह्यांच्या दुकानात जाण्यापूर्वी किंवा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी यांचा ऍड्रेस कुठं आहे, तर एखादा कस्टमर इंस्टाग्रामच्या या प्रोफाइल वरती आल्यानंतर ज्या वेळेला ह्या ऍड्रेस वरती क्लिक करतो, तर त्यावेळेला डायरेक्ट मित्रांनो आपला बिझनेसचा गुगल मॅपचा ऍड्रेस काय होणार आहे, ओपन होणार आहे। आता सपोज करा हा ऍड्रेस जर माझा चुकलेला असेल तर हा एडिट कसा करायचा तेच आपल्याला बघायचं आहे। तर या ठिकाणी एडिट प्रोफाइलला क्लिक करा। एडिट प्रोफाइलला क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली यायचं आहे परत आणि तिथं जायचं आहे कॉन्टॅक्ट ऑप्शन मध्ये। आणि कॉन्टॅक्ट ऑप्शन मध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं लोकेशन एडिट नावाचा ऑप्शन दिसतोय, या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे आणि आपला ऍड्रेस जो आहे तो इथं टाकायचा आहे। उदाहरणार्थ काय की एक एक्झाम्पल सपोज करा, VSP फुटवेअर शॉप नियर गणपती नियर गणपती मंदिर, या ठिकाणी इथं म्हटलं मी तासगाव विटा सांगली रोड तासगाव असा मी ऍड्रेस टाकू शकतोय। या ठिकाणी इथं सिटी टाकायची आहे, समजा तुमची सिटी पुणे असेल तर पुणे टाका, या ठिकाणी समजा आपली सिटी जर सांगली असेल तर या ठिकाणी सांगली टाका। आता या ठिकाणी इथं मला तासगाव टाकायचं तर सिंपल पद्धतीने इथं मी तासगाव टाकलं। पिनकोड चेंज करू शकताय, पिनकोड टाका, आणि जर ऍड्रेसच नको असेल, टाकायचाच नसेल, तर इथं ऍड्रेस रिमूव्ह करू शकताय। आता या ठिकाणी इथं ओके करा, जेणेकरून आपलं ऑफिस वगैरे असेल तर तुम्ही ऍड्रेस शक्यतो म्हणण्यापेक्षा 100% सेट करा, जेणेकरून बघा आता ऍड्रेस मी या ठिकाणी चेंज केला, जेणेकरून तुमचा ग्राहक तुमच्या ऑफिस पर्यंत खरेदीसाठी प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस, मग ते हॉस्पिटल असेल, स्मॉल स्केल इंडस्ट्री, लार्ज स्केल इंडस्ट्री, रिटेल, होलसेल, मॅन्युफॅक्चरिंग, तर तुम्ही या ठिकाणी त्या ऍड्रेस काय करा, सेट करा। त्यानंतर सपोज करा जर माझी वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटला जर लोकांनी भेट द्यावी असं मला वाटत असेल तर या ठिकाणी इथं एडिट प्रोफाइलला क्लिक करा। एडिट प्रोफाइलला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं परत खाली यायचं आहे बघा, इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं कॉन्टॅक्ट नावाचा ऑप्शन आहे, इथे या कॉन्टॅक्ट नावाच्या बघा कुठे क्लिक करायचं आहे, एडिट प्रोफाइलला या। एडिट प्रोफाइलला आल्यानंतर या ठिकाणी इथं ऍड लिंक नावाचा ऑप्शन आहे, इथं ऍड एक्सटर्नल लिंक म्हणायचं आहे आणि या ठिकाणी इथं क्लिक करून आपली वेबसाईट इथं टाकायची आहे। उदाहरणार्थ https://www.vsp.footwear बघा vsp.footwear.shop.com अशी माझी वेबसाईट आहे आणि या ठिकाणी इथं मी म्हटलं वेबसाईट, आणि या ठिकाणी इथं ओके केलं। ओके केल्यानंतर परत बघा मित्रांनो इथं बॅकला आलो। आता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल बघा, इथं वेबसाईट आलेली आहे। वाव, व्हेरी गुड। मग जी लोक आता या वेबसाईट वरती इथं क्लिक करतील तर डायरेक्ट माझी वेबसाईट लोकांना ओपन होणार आहे। पण जर तुमची वेबसाईट असेल तर आता काही लोक तुमच्या इंस्टाग्रामच्या पेज वरती आल्यानंतर, आता जसं मी या ठिकाणी आता शिकवलं की वेबसाईटची लिंक कशी टाकायची, म्हणजे ग्राहक आपले इंस्टाग्राम वरून कुठं जाऊ शकतात, वेबसाईटला। तसंच आपले ग्राहक इंस्टाग्रामच्या पेज वरून फेसबुकच्या पेजला गेली पाहिजे। तर या ठिकाणी आपलं फेसबुकचं पेज मित्रांनो आपल्याला काय करायला पाहिजे, ओपन करायला पाहिजे। सर्वप्रथम आपलं फेसबुकचं पेज कोणतं आहे, ते फेसबुकचं पेज काय करायला पाहिजे, ओपन करायला पाहिजे। आता या ठिकाणी मी आपलं फेसबुकचं पेज काय केलं, ओपन केलं बघा, इथं फेसबुकचं पेज आपलं जे आहे ते ओपन केलं। या फेसबुकच्या पेजची लिंक काय केली, कॉपी केली। या फेसबुकच्या पेजची लिंक कॉपी करून आपण जरा थोडंसं पुढे आलो मित्रांनो, या ठिकाणी इथं एडिट प्रोफाइल आलो आणि एडिट प्रोफाइलला आल्यानंतर इथं ऍड लिंकला क्लिक केलं
ऍड लिंकला क्लिक केल्यानंतर ऍड एक्सटर्नल लिंक, जशी फेसबुकची लिंक, जशी वेबसाईटची लिंक टाकली तशी फेसबुकची लिंक टाकतोय या ठिकाणी. आणि इथं म्हटलं मी फेसबुक, काय म्हटलं मी इथं फेसबुक. त्यानंतर परत इथं ओके बटन वरती क्लिक केलं आणि परत इथं बॅकला आलो तर अशा पद्धतीने इथं फेसबुकची पण लिंक आलेली दिसते. बघा मित्रांनो या ठिकाणी आता इथं जर क्लिक केलं तर इथं वेबसाईटची लिंक आली, फेसबुकची लिंक आली. म्हणजे जे कोणी लोक आपल्या फेसबुक इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती येतील ते इंस्टाग्रामवरून आपल्या वेबसाईटवर जातील, फेसबुकच्या पेजवरती जातील. तर अशा प्रकारे मित्रांनो ऍड एक्सटर्नल लिंक टाकणं अत्यंत महत्वाचं आहे. आता जर आपला स्वतःचा युट्यूब चॅनेल असेल तर, जर समजा तुमचा युट्यूब चॅनेल असेल तर त्या युट्यूब चॅनेलची सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागणार आहे, लिंक बघावी लागणार आहे. म्हणजे आपल्या युट्यूब चॅनेलची प्रॉपर लिंक कुठं आहे ती बघायचं. तर बघा या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनेलची लिंक काय केली बघा मी. आता या ठिकाणी इथे येतोय आणि युट्यूब चॅनेलची लिंक काय करतोय बघा, या ठिकाणी इथं आलो. आपली युट्यूब चॅनेलची जी लिंक आहे ती युट्यूब चॅनेलची लिंक काय केली मी, कॉपी केली. युट्यूब चॅनेलची लिंक मित्रांनो कॉपी करून परत आपल्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईल वरती आहे असं आलो. मग इंस्टाग्रामच्या प्रोफाईल वरती इथं आल्यानंतर बघा आता इथे जशी आता या ठिकाणी मी फेसबुकची लिंक टाकली, वेबसाईटची लिंक टाकली, तशी युट्यूब चॅनेलची लिंक टाकायची असेल तर परत एडिट प्रोफाईलला या, परत इथं लिंक वरती क्लिक करा, ऍड एक्सटर्नल लिंकला क्लिक करा आणि या ठिकाणी ती लिंक इथं काय करा, पेस्ट करा. आता या ठिकाणी इथं परत मी म्हणू शकतोय युट्यूब, काय टाकला आता मी या ठिकाणी युट्यूब. परत इथं ओके वरती क्लिक करा, ओके वरती क्लिक केल्यानंतर परत बॅकला या, परत बॅकला या. अशा प्रकारे आपण खूप छान प्रकारे एखादा व्यक्ती आपल्या किंवा एखादा कस्टमर आपल्या फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती आला तर तो डायरेक्ट इथं क्लिक करून आपल्या वेबसाईटला जाऊ शकतोय, फेसबुकला जाऊ शकतोय आणि युट्यूबला जाऊ शकतोय. अशा प्रकारे मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे कोणी कस्टमर्स आपल्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला, बिझनेस प्रोफाईलला व्हिजिट करतील तर ते इंस्टाग्रामवरून कुठं कुठं जाणार आहे, तर इंस्टाग्रामवरून आपल्या वेबसाईटला जाऊ शकतील, आपल्या फेसबुकच्या पेजला जाऊ शकतील बिझनेसच्या, आणि त्यानंतर आपल्या युट्यूब चॅनेलला जाऊ शकतील. अशा प्रकारे मित्रांनो आपण खूप छान प्रकारे आपल्या ग्राहकांना आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट वरती तिथं आणू शकतो. तसंच आपले जर ग्रुपची, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप ओपन करा. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल, आपला व्हॉट्सअप ग्रुप ओपन करावा लागेल. आता जो काही तुमचा कुठला व्हॉट्सअप ग्रुप आहे या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला या. बघा या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला यायचं आहे की ज्या ठिकाणी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप असेल. आता समजा माझा हा या ठिकाणी इथं माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, या ठिकाणी इथं व्हॉट्सअप ग्रुपला इथं क्लिक केलं मी. व्हॉट्सअप ग्रुपला क्लिक केल्यानंतर इथं व्हॉट्सअप ग्रुपला आलो. व्हॉट्सअप ग्रुपला आल्यानंतर या ग्रुपची लिंक मी काय केली मित्रांनो, ग्रुपची लिंक कॉपी केली. ग्रुपची लिंक कॉपी करून, आता माहिती आहे तुम्हाला ग्रुपची, मी बिझनेस व्हॉट्सअप मार्केटिंग मध्ये पण ते शिकवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता तिथं ग्रुपची, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्ही कॉपी केल्यानंतर मग परत काय करायचं आहे मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामला यायचं आहे आणि इंस्टाग्रामला आल्यानंतर परत इथंच एडिट प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. एडिट प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर परत इथं लिंकला क्लिक करा, ऍड एक्सटर्नल लिंक म्हणा आणि या ठिकाणी ती आपल्या ग्रुपची लिंक इथं काय करायची, पेस्ट, आणि इथं म्हणू शकताय व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप. अशा प्रकारे मित्रांनो इथं व्हॉट्सअप ग्रुपची पण तुम्ही लिंक दिली. खूप छान आणि इंटरेस्टिंग पद्धतीने बघूया आपण. आता या ठिकाणी जर आपण इथं आलो आणि कोणी जर आता या ठिकाणी इथं क्लिक केलं तर खूप आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं बघा, इथं जर कोणी आता याच्यावरती क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर तो डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जाऊ शकतो. खूप आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं बघा, डायरेक्ट तो व्यक्ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जाऊ शकतो. खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं, इतकं छान आणि इतक्या सोप्या पद्धतीनं आपण लिंक्स सेट करायला शिकलोय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक ऍडव्हर्टायझिंग, फेसबुक पेड ऍड बद्दल बघणार आहोत. तोपर्यंत आपण आज इथंच थांबतोय.